अजब रमा राघवची जोडी। गजानना तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले। गजानना तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले। वा 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 तुम्हा दोघींना गाताना ऐकल्यावर मन कसं प्रसन्न होत। अहो माझी तर खात्रीच आहे, या महाशिवरात्रीला या दोघींचं गाणं सरस ठरणार। गाण्यात तुमच्या दोघींचा कुणीही हात धरू शकत नाही आणि माळा बनवण्यात तुमचा कोणी हात धरू शकत नाही। खरंच आहे, असं वाटतं तुम्ही बनवलेल्या माळेमधलं प्रत्येक फूल म्हणजे एक आत्मा आहे। तेव्हा आमच्या सगळ्यांची श्रद्धा त्या देवापर्यंत पोहोचली। वा वा नारायणा, तुझ्या बोलण्याला सुद्धा राघवच्या सहवासाचा सुगंध यायला लागलाय बरं का। नाही खरंच आपलं घर म्हणजे गुणांची खाण आहे। पूजा आणि श्रुती यांची कला त्यांच्या गळ्यात आहे आणि शालिनी तुझी कला तुझ्या हातात आहे। हो देवकी, अगं मी येणार म्हणजे नक्की येणार। तू मला बोलवतेस आणि मी येणार नाही असं होऊ शकतं का सांग? येणार आणि आले ना की चांगले 2-4 दिवस मुक्काम ठोकणार आहे। मग आपण दोघी मिळून ना भरपूर रील्स करूया। अगं नाही 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 नाही, तुला वाटतं ते ती व्हिडिओची रील्स नव्हे, रिळ दोऱ्याची रिळ असतात ना, ती ती खूप सगळी गोळा करून ठेव। आपण देवासाठी हार करूया त्याचे। हा ठेवता फोन ठेवते। हा गजानना तू गेला नाहीस पूजेला अजून? म्हणजे मला इथे बघून तुला एवढं आश्चर्य का वाटलं? हे घर माझं सुद्धा आहे आई। काय आजी, काय एवढ्या गप्पा चालू होत्या मैत्रिणी बरोबर? अगं तसं काही नाही ग, ती देवकी केव्हाची मागे लागली होती। अगं माझ्याकडे राहायला ये राहायला असं म्हणत होती। म्हटलं 2-4 दिवस जाऊन राहून यावं। 2-4 दिवस? होय म्हणजे काय एवढ्या लांब जायचं तिच्या घरी, तर काय भोजा करून परत यायचंय? राहायला नको 2-4 दिवस? हे इतकं साधं सोपं नाही आबा। आजी मुद्दाम चाललीये, हो ना? हो का गाई, का चालली आहेस? मी सांगते, आजी जर इकडे राहिली तर तिला महाशिवरात्रीचा कडक उपवास करावा लागेल ना। तो टाळण्यासाठी म्हणून ती भुर्र होतीये, हो ना आजी? करते हा अशी लबाडी आहे तर। अहो जाऊ दे हो, आईंना या वयात उपास झेपत नाही। ए वय झालं असेल तुझं, मी आज सुद्धा निर्जळी उपास करू शकते। गजानना तू सांग बरं, मी कधीतरी उपास करायला नाही म्हटलंय? अजिबात नाही। ऐकायचं, गुणाची सुंगवायची। आजी तसंही तू कडक उपवास करू नको ना, का? मध्ये मध्ये खात जा। मी खाणार आहे ते साबुदाण्याची खिचडी, राजगिऱ्याचे लाडू, बटाट्याचा किस आणि ते बस इतकंच? नाही आई, हे बघ तू इथे महाशिवरात्रीला थांबायला पाहिजे आणि मग नंतर जा की खुशाल तू देवकी मावशीकडे। पण मी तिला सांगून बसले ना। आता येत नाही सांग, सोपं आहे। घबरे अहो पण आजी पूजा ठीक आहे आई, तू ये खुशाल जाऊ। हा अगदी निवांत तिथे राहून ये। बरं मी तिला फोन करून सांगते लगेच। हॅलो देवकी, अगं गंमतच आहे आता। गजा हो म्हणाला मला यायला, आता मी येणार आहे। हो अहो आबा असं काय, आमचा गाण्याचा कार्यक्रम आहे, राघव दादाचं कीर्तन आहे, हे सगळं आजी मिस करणार। नाही कसं आहे श्रुती बाळा, ती देवकी मावशी जी आहे ना, तिने मला लहानपणापासून सांभाळलं, म्हणजे अगदी मुलासारखं माझ्यावर प्रेम केलं। त्यामुळे
आजीला जाऊन येऊ दे. आणि तिच्याही मागे पुढे कोणी नाहीये. आणि कसं आहे, तिने मलाही आग्रह केला असता ना तर मलाही जावं लागलं असतं. तिचा आग्रह मोडू शकलो नसतो. आणि राहता राहिला प्रश्न तुमच्या गाण्याचा आणि राघवच्या कीर्तनाचा. आपण तो तुझ्या मोबाईलवर शूट करू आणि पाठवून देऊ तिला. चालेल. चला तुमचं रियाज चालू दे. चला. गजानना तव चरणी चित्तरंगले, तव चरणी चित्तरंगले. आज यायला उशीर झाला. राघव मगासपासून तुझी वाट बघतोय. कशासाठी? अगं ते सुप्रभात रमा मॅडम. आज आपल्याला रक्षाबंधन ॲपच्या टॅब्सचं डिझायनिंग करायचं आहे. तर त्याचं कॉन्फिगरेशन तुम्ही मला काढून द्या. आणि तुमचा कालचा डेली रिपोर्टसुद्धा सबमिट करायचा राहिला आहे, तर तोही प्लीज करून घ्या. रोज डेली रिपोर्ट कशासाठी सबमिट करायचा? काम सुरूच आहेत ना. मग रोज मी काय काय केलं हे कशाला लिहित बसायचं? अर्थात गरज आहे. प्रत्येकाने केलेल्या कामाची नोंद आपण ठेवली तरच आपण आपल्या प्रोजेक्टची प्रगती मोजू शकू. हे बघ, मी रोज डेली रिपोर्ट लिहिणार नाही. अँड ऑल्सो एका दिवसात मी एवढी कामं करणार नाहीये. ओके? करावी लागतील. ऐच्छिक काम नाहीये. सगळ्यांनाच ही कामं करावी लागतात. तुम्हाला जर का काही अडचण असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करतो. आपण दोघं मिळून ते काम पूर्ण करू. तू खरंच किती कॉपरेटिव्ह आहेस राघव. सगळ्यांनाच किती मदत करतोस. तुझ्यामुळे ना आम्हाला कामाचं प्रेशर पण वाटत नाही. म्हणून का इतका वर्कलोड द्यायचा का? अगं राघवने डिलीट झालेलं प्रोजेक्ट एका रात्रीत परत पूर्ण केलं. आणि रुटीन काम तर तू सहज करू शकतेस. आणि राघव मदतीला आहेच की तुझ्या. मला नकोय कोणाची हेल्प, कळलं? मला कोणाचीच हेल्प नकोय. आणि नेहा, तू याच्या प्रोजेक्ट बद्दलच्या थापांवर खरंच बिलीव्ह केलंस? सिरियसली? थापा? हो थापा. आय एम व्हेरी शुअर. मला सांग ना, एका रात्रीत कुठलं प्रोजेक्ट कम्प्लीट होतं ग? त्याला बबली सरांसमोर हिरो बनायचं होतं म्हणून त्याने चीटिंग केली आणि चीटिंग करून टीम लीडर झाला. त्याच्याकडे ते प्रोजेक्ट ऑलरेडी होतं. मला सांग ना, एका रात्रीत ते प्रोजेक्ट कोण तयार करू शकतं? इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल नेहा. असं नाही वाटत तुला? रॅम्स. ब्रह्मा, कंट्रोल युअर सेल्फ. तू आपल्या टीम लीडरशी बोलतेस. काय? टीम लीडर? हा टीम लीडर. मला सांग, कुठला टीम लीडर आपल्या कलिगच्या घरी जाऊन गोड गोड बोलतो, स्वतःचं इम्प्रेशन पाडतो? पण हा आला होता माझ्या घरी, त्याचा हा इनोसेंट फेस घेऊन. थँक गॉड माझी ममा होती तिथे. त्याचा खरा चेहरा दाखवून दिला तिने मला. लावण्याताई, तुम्ही मला बोलवलं का? हो बोलवलं, पण तरीही माझ्या रूममध्ये येण्याआधी नॉक करायचं असतं. हे बेसिक मॅनर्स शिकवलेच नाहीये तुला कोणी? आय एम सॉरी. आज पहिल्यांदा तुम्ही मला असं तुमच्या रूममध्ये बोलावलं, ह्याचा मला इतका आनंद झाला की त्या आनंदाच्या भरात माझ्याकडून हे राहून गेलं. सॉरी. काही काम होतं. शी, किती खोटं खोटं आणि गोडगोड बोलतेस ग तू.
तुमचं काही काम होतं का माझ्याकडे ताई? मला इतका आनंद झालाय ताई. हे असंच मधाचं बोट दाखवून माझ्या गिरीशला तुझ्या जाळ्यात ओढलंस. काय बोलताय ताई तुम्ही? नाही, खोटं बोलत असेल तसा. इतकी वर्ष माझ्या गिरीशला तू अडकवून ठेवलंयस, त्यामागे तुझी हीच ट्रिक आहे ना, गोड गोड बोलत गोंडा घोळवण्याची. हे जमायला खूप प्रॅक्टिस लागते. एखाद्याच्या रक्तातच असतं ते. श्श. मला जमेल. शिकवशील का ग मला? मग कदाचित मलाही माझ्या गिरीशवर तुझ्यासारखीच मोहिनी घालता येईल. मला वाटलं की तुम्हाला माझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणून तुम्ही मला इकडे बोलावलं. नाही, तुझ्याकडून काम करून घ्यावं इतकी वाईट वेळ नाही आली माझ्यावर. मी इथे परमनंट जॉब करायला नाही आले. माझे मॉम अँड डॅड कोण आहेत माहित आहे ना तुला? मी ऑर्डर्स घेत नाही, मी ऑर्डर्स देते. लक्षात ठेव राघव. सर सर म्हणायचं मला. मी बॉस आहे तुझा आणि तू माझ्या हाताखाली काम करतेस हे इथून पुढे विसरायचं नाही. बाजूला हो रमा. रमा बाजूला हो. रमा, तू मला रमा ऐकायला कमी येतं तुला? राघव सर म्हणायचं मला. अरे तुरे करायला मित्र आहे मी तुझा. तुम्ही मला रमा बोललात. तुम्ही तर मला रमा मॅडम बोलायचात ना? तो म्हणत होतो ना, कारण सहकार्य करून काम करण्याचं महत्त्व तुला कळेल असं वाटलं होतं. पण काय करणार, काही कर्मचाऱ्यांशी एका विशिष्ट पद्धतीने बोलावं लागतं तरच कामं होतात. व्हॉट? चल बाजूला हो. निघालीस कुठे? कामाला लागा. तुझ्याकडून कुठलाही काम चुकारपणा मी सहन करून घेणार नाहीये. कालची कामं अजून पूर्ण झालेली नाहीयेत आणि आजच्या कामांना तर सुरुवातही केलेली नाही. इथे काय फुकट पगार घेतेस तू? ऑफिस म्हणजे काय एसी मध्ये बसून पाय पसरून आराम करण्याची जागा वाटते तुला? माणूस कोण आहे? हा नक्कीच राघव नाहीये. का कसा चेंज झाला? कम ऑन. बरं मग मी येते. थांब. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. विचारा ना. मी तुझ्या मुलीला माझे पाय दाबायला लावले. ती माझी सेवा करते. माझी सेवा करतानाचे तिचे असे फोटो मी सोशल मीडियावर अपलोड केले आणि हे सगळं करत असताना मला तुम्हाला तुमची लायकी दाखवून द्यायची होती. तुमची जागा माझ्या पायाशी आहे त्याची जाणीव करून द्यायची होती. सगळं कळत होतं ना तुला? काय विचारते मी? कळत होतं ना? हो, मला तेव्हाच कळलं होतं. एक्झॅक्टली. तू आता मला प्रूव्ह केलंस की मी नेहमीच तुझ्या बाबतीत बरोबर असते. तू एक नंबरची खोटारडी आणि लबाडबाई आहेस हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस. ग्रेट. मी काय केलं ताई? वा, मी काय केलंय? तुला माझा हेतू माहिती होता ना? आणि तरीही तू गिरीशला असं का सांगितलंस? असं भलतंच का सांगितलंस तू की मी तुला मान दिला, तुला आपलं मानलं? हे असं खोटं बोलण्याची गरजच काय होती? घटना एकच असली तरी प्रत्येकाची नजर वेगळी असते. माझा अपमान करायचा म्हणून
तुम्ही काहीतरी केलं, पण मला तो मनापासून सन्मान वाटला ताई. तुम्ही माझ्यावर कितीही दगड मारा, मग त्या दगडांनी माझं कपाळ फोडून घ्यायचं का तो फुलासारखा झेलायचा हे माझ्या हातात आहे ना. आणि मी ठरवलंय, तुम्ही मारलेला प्रत्येक दगड सांभाळून ठेवायचा आणि इतकंच नाही, त्याचा महाल बांधायचा. रमेश, तुम्ही माझ्यावर कितीही चिडा रागवा तरी मी तुमच्यावर प्रेमच करत राहणार आहे. असं म्हणतात ना, प्रेमाने जग जिंकता येतं. मला तर इथे फक्त तुम्हालाच जिंकायचं आहे ना. आणि एक ना एक दिवस मी ते नक्की करून दाखवेन. कर कर हवे तितके प्रयत्न मरेपर्यंत कर. पण माझा संताप तू घालवू शकशील असं तुला वाटत असेल ना, तर हा तुझा भ्रम आहे. नाही ताई, भ्रमात तर तुम्ही जगताय. तुम्हाला असं वाटतंय की मी तुमच्या नवऱ्याला माझ्या जाळ्यात ओढलं आणि म्हणून तुम्ही माझा तिरस्कार करता. पण एकदा नीट विचार करून बघा, तुम्हालाच कळेल गिरीशचं लग्न झालेलं असताना सुद्धा त्याला दुसऱ्या एका साथीदाराची गरज का वाटली असेल. घरात बायको असताना सुद्धा बाहेर प्रेम का शोधावं असं वाटलं असेल त्याला. ह्या प्रश्नांची उत्तरं शोधा ताई. पहिल्या दिवसापासून बघतोय मी, काम करण्यात मुळीच रस नसतो तुला. तुझ्या मैत्रिणींसोबत कुचाळक्या बऱ्या करता येतात ग, पण इथून पुढे हे सगळं बंद. ऑफिसमध्ये मला काम म्हणजे फक्त कामच हवंय, कळलंय? तुला काम करायचं नव्हतं तर इंटरव्ह्यू कशाला दिलास ग? होतकरू माणसाची जागा अडवून ठेवायची तुला. खुर्चीवर बसून राहायचं नुसतं आणि कंपनीचं नुकसान करत राहायचं. कामाचा विचार कधीही करणार नाही. सतत आपला मेकअप, आपले कपडे ह्याच गोष्टीचा विचार करत राहतेस. पण आता मी हे सगळं खपवून घेणार नाहीये. रमा, सुधार, आधीच सांगतोय. नाहीतर तुला या नोकरीवरून काढून टाकण्याची शिफारस करायला मी पुढे मागे बघणार नाहीये. आधीच सांगतोय, नाहीतर तुला या नोकरीवरून काढून टाकण्याची शिफारस करायला मी पुढे मागे बघणार नाहीये. तुला जो पगार मिळतो ना, तो काम करण्यासाठी मिळतो. आता माझ्याकडे अशी पुतळ्यासारखी बघत उभी कायस? चला कामाला लागा. आधी सांगितलेली कामं आहेतच, शिवाय फाईल्सचं एन्कोडिंग करायचंय. आता नवीन मीटिंग आहे, त्याचा सेटअप करायचा आहे, फोन कॉल्स करायचे आहेत, बरीच कामं आहेत. ही सगळी कामं तातडीने झाली पाहिजेत. आज दुपारी 4 वाजायच्या आत. लक्षात राहील ना हे? ते नाही म्हणू नकोस, लक्षात राहायलाच पाहिजे. स्टार्ट वर्किंग. म्हणजे तुमचं तुम्हालाच कळेल की तुम्ही कुठे कमी पडलात. Just shut up. Just mind your tongue. मी माझ्या संसारात कमी पडले, हे तू मला शिकवणार आहेस. शिकवत नाहीये, फक्त सांगतेय. कारण आता हा संसार तुमचा एकटीचा नाहीये, माझा सुद्धा आहे. आता या संसारातले खास खळगे मलाही कळलेत. आता आपण ते मिळून भरून काढूया. खास खळगे नाहीये, ते खड्डे खड्डे जे तुझ्यामुळे पडलेत. हा संसार माझा होता, तू पडलीस आमच्यामध्ये आणि तू हे तुकडे पाडलेस. आणि ह्या अशाच तुकड्यांमधला एखादा तुकडा जो आहे ना, तुकडा तो आलाय तुझ्या वाट्याला. चालेल, मी तोही जपून ठेवीन. मला माझ्या संसाराची काळजी घेता येते लावण्यातही, पण तुम्हाला ते जमलं नाही लावण्यातही. आणि म्हणूनच गिरीश माझ्याकडे आले. आता ते तुमच्यापासून कायमचे दुरावणार नाहीत एवढं बघा. नातं म्हणजे जंगली वेल नाही, कुठल्याही खत पाण्याशिवाय असंच फुफावत जाईल. त्याला त्याची थोडी मशागत करावी लागतेच ना. म्हणून सांगते,
नेहमी तुमचं नातं जपा. राघवने रमाची वाटच लावली ना. नाही यार, नाहीतर इतर वेळेस राघव किती रिस्पेक्टफुली वागतो ना, पण आज तो रमावरती इतकं ओरडेल असं वाटलंच नव्हतं. डोंट माइंड, पण रमा पण ना कधी कधी खूप स्टुपिड वागते. हे काय खुसूर फुसूर करताय? कामं करा तुमची, इडियट्स. रॅम्स, राघवने तुला शट अप. माझ्या समोर त्या इडियटचं नाव पण नको घेऊस. खड्ड्यात जाऊ दे त्याला आता. नेहा, आपण हॅशटॅग रमा राघव, हॅशटॅग लव्ह स्टोरीचा विचार करत होतो, पण इथे बघ ना काय झालं. लव्ह स्टोरी सुरू व्हायच्या आधीच ब्रेकअप झाला, ते पण इतका मेसी. रमा मॅडम, मला राघव सर म्हणू नका. आधीसारखं फक्त राघवच म्हणा. सर सर म्हणायचं. मग मी बॉस आहे तुझा आणि तू माझ्या हाताखाली काम करतेस हे इथून पुढे विसरायचं नाही.